आज महाराष्ट्र दिन सगळीकडे साजरा होतोय आणि याच निमित्ताने आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आपल्या सोबत आहेत गायक नंदेश उमाप. नंदेश, आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये. आपण आत्ताच बातमी बघितली नंदेश की अनेक महाराष्ट्रातल्या जनतेला, अनेक जणांना माहित नाहीये की नेमका महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो. एक गायक म्हणून, एक कलाकार म्हणून तू या परिस्थितीकडे कसं पाहतोस? मला असं वाटतं मी सर्वात प्रथम सबंध या महाराष्ट्राच्या जनतेला आणि जे जे झी TV झी बघतायत, झी 24 तास बघतायत, सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मला वाटतं एकंदरीत आजच्या या तरुण पिढीला महाराष्ट्र हे कसा हा स्वतंत्र कसा लढा झाला, संयुक्त महाराष्ट्राचा लढा कसा घडला, कोण कोण होतं त्याच्यात, कोणी कोणी सहभाग, कोणाकोणाचा सहभाग होता, मग लोककलाकारांचा, साहित्यिकांचा आणि इतर मंडळींचा कसा काय सहभाग होता हे कळलं पाहिजे. आणि आता जसं तुम्ही मगाशी दाखवलं की पथनाट्याद्वारे सगळ्या मुंबईमध्ये, मला वाटतं सगळ्या महाराष्ट्रात हे व्हायला हवं आणि आजच्या येणाऱ्या आमच्या मागच्या तरुण पिढीला हे कळायला हवं की महाराष्ट्र कसा स्वतंत्र झाला, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात कोण कोण होतं, 108 107 हुतात्मे बळी कसे गेले आणि त्याच्यात कोण कोण होतं, कोण सक्रिय होतं. बऱ्याच शाहिरांनी याच्यात सक्रिय भाग घेतला होता. म्हणजे मला असं आठवतं गवाणकरांपासून अण्णाभाऊ साठे, अमर शेख, आमपा आमचे, आत्माराम पाटील, त्याचबरोबर असंख्य शाहीर मंडळी त्याच्यात होती. आणि या मंडळीने अक्षरशः खरं सांगतो की घरावर तुळशीपत्र ठेवून 2-2 महिने या महाराष्ट्रासाठी आपले खर्ची घातलेले आहेत. म्हणजे तिथे भूक तहान सगळं विसरून ही मंडळी महाराष्ट्र स्वातंत्र्य कसा होईल, सगळं गोव्यासह एक राज्यभाषा कसं होईल, एक मराठी भाषा कशी होईल, महाराष्ट्र जगावा म्हणून इतका हा आतोनात यांना प्रयत्न केलाय. मला असं वाटतं गाडीच्या टप्पावर उभा राहून, म्हणजे माईक नाही, काही नाही, पण ती एक अर्ज होती, ते एक महाराष्ट्र जिंकण्याचा एक त्यांचा जो ध्यास होता तो या शाहिरांनी आणि या लोककलाकारांनी मला वाटतं साध्य केला. आणि मग आपल्याला जाऊन कुठेतरी मला वाटतं या प्राणाची आहुती दिल्यानंतर फाउंटनमध्ये ज्या हुतात्म्यास स्मारकाजवळ तिथे जो का हा प्रकार घडला आणि गोळीबार झाला आणि बरंच काही तिथे अनाचार माजला होता, त्या व्यक्तींच्या त्यांच्या काय बलिदानावर हा महाराष्ट्र उभा आहे असं म्हणूया. आणि त्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना असायला हवा. फक्त मराठींनाच नाही तर महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला, मग तो कुठल्याही जाती प्रांताचा असो, कुठल्याही भाषेचा असो, त्याला प्रत्येकाला महाराष्ट्राबद्दल कळलं पाहिजे की महाराष्ट्र कसा आला, कसा मिळाला आणि कुणी मिळवला. खरंय. हे सगळं तू शब्दात सांगितलंस. तितक्याच ताकदीनं मला वाटतं त्याही वेळेला शाहिरांनी जी जनजागृती केली होती, बिलकुल तीच जनजागृती या जनसामान्यांमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी एक प्रेरणा निर्माण करणारी ठरली. याच निमित्ताने तू महाराष्ट्राला गीतामधून कशा शुभेच्छा देशील? मी महाराष्ट्राला पहिले सर्वप्रथम आपण महाराष्ट्र गीत याने सुरुवात करूया. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तटानाया, भीमथडीच्या तटानाया, यमुनेचे पाणी पाजा, जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. वा. खरं तर या शुभेच्छांनंतर मला असं वाटतं की प्रत्येकाला एक इच्छा निर्माण होईल, ज्यांनी हा कार्यक्रम पाहिलाय, ज्यांनी आत्ता हे नंदेश उमाप यांनी गायलेलं हे गाणं ऐकलंय, त्या प्रत्येकाला इच्छा निर्माण होईल की आपणही, जर आपल्याला माहीत नसेल तर इतिहास जाणून घ्यावा. हा महाराष्ट्र घडला कसा, या महाराष्ट्राच्या साठी जी चळवळ झाली ती नेमकी काय होती. नंदेश, थोडं पुढे जाऊयात आणि खरं तर या संपूर्ण दिनाचं औचित्य साधून सगळीकडेच विविध कार्यक्रम होत आहेत. मात्र या चळवळीमध्ये एक विशेष कवन गाजलं होतं, त्याविषयी
तू मगाशी सांगत होतास. बिलकुल. ते कवन कुठलं होतं? अण्णाभाऊने लिहिलेलं आणि अमर शेखांच्या बुलंद आवाजात ते सबंध महाराष्ट्रात आणि प्रत्येकाच्या हृदयात ते जाऊन बसलेलं गाणं म्हणजे माझी मैना गावाकडे राहिली. म्हणजे गोव्यासह म्हणजे कारवार, निपाणी, डांग, उमरगाव ही जी काही गावं आहेत किंवा ही जी काही सगळी महाराष्ट्रात यावी किंवा या सगळ्यांना आजही बेळगाव फार लांब आहे आपल्यापासून. आज त्याच्यासाठी मला वाटतं सगळे लढा देत आहेत. तर तो आपल्याकडे यावा, तिथेही आपली मराठी माणसं आहेत. तर तेव्हा अण्णांनी हा सगळा विचार करून ते गाणं लिहिलं होतं. म्हणजे ही छक्कड लिहिली होती. लावणीचा एक प्रकार आहे हा. छक्कड लिहिली होती, माझी मैना गावाकडे राहिली. आणि अण्णा गेल्यानंतर, अमरशेख गेल्यानंतर ती तशीच चालू ठेवली. कारण त्याची तीव्रता कमी झाली नाही पाहिजे. त्याची जाणीव आणि त्या महाराष्ट्र मिळाल्याची जाणीव प्रत्येकाला होत राहिली पाहिजे. बाबा ते सतत गात होते आणि मी सतत गात राहणार. ते गाणं होतं माझी मैना गावाकडे राहिली. आपण ऐकूया. माझी मैना माझी मैना हो माझी मैना हो माझी मैना. माझी मैना गावाकडे राहिली, माझी मैना गावाकडे राहिली आणि माझ्या जीवाची भती अकायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची भती अकायली. ओतीव बांधा रंगवाळा कोरचंद्राची, उदात्त गुणाची, मोठ्या मनाची आणि सीता ती माझी रामाची. हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध केतकी सतीश कांती, घडीव पुतळी सोन्याची आणि नवनवतीची काळी दवण्याची. रेखीव भोवाया कमांड जणू इंद्रधनुची, हिरकण हिऱ्याची, काठी आंधळ्याची आणि तशी ती माझी गरिबाची. महिना रत्नाची खाण, नसे जीवा की प्राण, माझ्या जीवाची प्राण. हिच्या गुणाची छक्कड म्या गायली आणि माझ्या जीवाची भती अकायली. या मुंबईत गर्दी बेकाराची, त्यात भरती झाली माझी एकाची. मढ्यावर पडावी मुठभर माती, तशी गत झाली आमची. ही मुंबई यंत्राची, तंत्राची, जगणाराची, मरणाराची, शिंडीची, दाढीची, हारसनच्या गाडीची, नायलॉनच्या तलम साडीची, बुटाच्या जोडीची, पुस्तकाच्या थडीची आणि माडीवर माडी हिरव्या माडीची. आणि पैदास इथं भलतीच आयत खाऊ चोराची, हरामखोराची, भांडवलदाराची. त्याच दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची. बेळगाव, कारवार, गोव्यासह एक भाषिक राज्याची. चकाकली संगीना नयाची, फौज उठली बिन्नीवरची, कामगाराची, शेतकऱ्याची, मध्यम वर्गीयाची. उठला मराठी देश, उठला मराठी देश. आला मैदानी द्वेष, वैरी करण्या नाम शेष. गोळी डमडमची छाती वरसायली, गोळी डमडमची छाती वरसायली आणि माझ्या जीवाची भती अकायली. हे माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची भती अकायली. माझी मैना गावाकडे राहिली आणि माझ्या जीवाची भती अकायली. वा. खरं तर नंदेश, त्यावेळची परिस्थिती, आजची परिस्थिती यामध्ये थोडाफार फरक पडलाय. मात्र बिलकुल जो लढा या सगळ्या क्रांतिकारकांनी दिला, ज्यांना हौतात्म्य आलं, त्यांचे फक्त पुतळे उभारून आपण थांबलोय का? आणि आज परिस्थिती नेमकी काय, यावरती आपण बोलूयात. नंदेश, जसं आपण मगाशी बोलत होतो की या ज्यांना हुतात्म्य आलं या लढ्यामध्ये, त्यांचं स्मारक उभारून आपण थांबलोय का? त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आज आपल्याला दिसतोय का? आपण थांबायला नको. ॲक्च्युली मला असं वाटतं की ह्या हौतात्म्यांचं प्रत्येक मी तुम्हाला खरं सांगतो आज या माध्यमाच्या वतीने की फक्त मराठी लोक तिथे बळी पडले नाहीत, तर तिथे सर्व भाषाचे लोक होते ज्यांना महाराष्ट्र हवा होता. फक्त मराठी नव्हते तिथे. जर तुम्ही गेलात तर 105 हुतात्मे, 108, 7 काय जे काही नावं तिथे लिहिलेली आहेत, तर सगळ्यांची नावं तिथे, बरीचशी परप्रांतीय पण आहेत, त्यांची नावं तिथे आहेत. त्यांनी महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी त्यांनी लढा दिला होता. तर मला असं वाटतं हे फक्त इथे थांबायला नको, तर त्यांच्या जी मंडळींची नामोल्लेख होत नाही आहे त्या मंडळींचाही नामोल्लेख होऊन मला असं वाटतं तिथे महाराष्ट्र दिनी जसा मोठा उत्सव होतो, तो खरं तर हे फार दुःखाची गोष्ट आहे, पण आपण त्याला खरंच एक आनंदाचा स्वरूप आपण त्याला देतोय आणि आपल्यासाठी नक्कीच ती मोठी अभिमानाची गोष्ट आहे. तर तिथे 1 मेच्या दिवशी सायलेन्स झोन आहे तो काढून
मला असं वाटतं सकाळचा तिथे एक शाहिरीचा कार्यक्रम व्हावा, तिथे लोककलेचा कार्यक्रम व्हावा, तिथे जागर व्हावा मराठी माणसाचा. मुंबईतला, आपण मुंबईत राहतो पण तिथे फ्लोरा फाउंटनला, तिथे फाउंटनवर हे गव्हर्नमेंट मला का करू देत नाही मला माहीत नाही, पण मी रिक्वेस्ट करीन गव्हर्नमेंटला की तिथे स्टेज उभारावा, तिथे एक दिवसाचा सायलेन्स झोन काढावा आणि सुट्टी असते त्या दिवशी, तिथे आपले सांस्कृतिक कार्यक्रम व्हावे. आणि हा गरजा जो आहे, हा गरजा महाराष्ट्र तिथे गरजला पाहिजे. मला असं वाटतं सबंध तिथे आवाज दुमदुमला पाहिजे आणि तिथनं सबंध महाराष्ट्र, तिथे सगळी माणसं सगळ्या ज्या वाटेनं, तेव्हा जे मी तुला सांगतो भूषण, मला बाबा सांगायचे की सगळ्या वाटेनं लोक यायचे, तिथे सगळ्या गल्ल्या भरल्या होत्या, म्हणजे मराठी मंडळी सगळ्या महाराष्ट्रातनं आली होती आणि तिथे जमा झाली होती. तर मला असं वाटतं 1 मेच्या दिवशी प्रत्येक मराठी माणसानं घरातनं निघावं आणि आपल्या त्या मुंबईला जी मिळाली महाराष्ट्राला, तिथे सगळ्यांनी येऊन हा जल्लोष साजरा करावा असं मला नेहमी वाटतं. मागच्या वर्षी मी तिथे गेलो होतो, मला अडवणूक झाली, मला तिथे गाऊ दिलं नाही, तिथे सायलेन्स झोन म्हणून इथे गायचं नाही असं पोलिसांनी मला अडवलं, पण मला तिथे गायचं होतं, मला तिथे आवाज दुमदुमायचा होता. तर मी शासनाला विनंती करीन की तिथे फ्लोरा फाउंटनवर, तिथे हौतात्म्य चौकावर तिथं हा कार्यक्रम घ्यावा आणि तिथे हा खऱ्या अर्थानं ह्या आठवणी जागृत कराव्या. मला असं वाटतं तो इतिहास पुन्हा एकदा जर या कार्यक्रमाच्या माध्यमातून जर सगळ्याच जनतेला पाहायला मिळाला, ऐकायला मिळाला तर बिलकुल प्रेरणा देणार असेल. नंदेश, या चर्चेचा शेवट एका गाण्याने. माझ्या मराठी मातीचा लावाल लटास टिळा, ओ माझ्या मराठी मातीचा लावाल लटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावाल लटास टिळा. क्या बात आहे नंदेश. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.